गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू डे 69 ऑफ दिवसभर विथ अंकित. सकाळी उठून थोडंसं फ्रेश होऊन लगेच आलो सलून मध्ये, कारण आपल्याला करायची होती आज दाढी. पण फ्रायडे असल्यामुळे आज सलून मध्ये खूप जास्त वेटिंग होतं. बीएड करून झालो ते आलो प्रीती प्राईड मध्ये. का आलो ते तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. सगळी आपली छोटी मोठी कामं करून आलो फायनली घरी येऊन मस्त जेवलो आणि डायरेक्ट आलो झोपायला. झोपताना एसी लावली, तर मॉम बघा कशी मस्करी करते. थोडंसं आराम करून लगेच निघालो बाहेर, कारण आपल्याला छोटी मोठी कामं करायची होती. आणि एवढ्या उन्हात बाईक चालवत पोहोचलो आपल्या डेस्टिनेशन होते, जिकडे आपल्याला काम होतं. पण माझं नशीब एवढं खराब ना भाई, मला जिकडे काम होतं तिकडे आज सगळी दुकानं बंद होती. फ्रायडेला हे मार्केट बंद असते मला माहितीच नव्हतं, म्हणून मी डायरेक्ट आलो कल्याण मार्केट मध्ये आपली सगळी शॉपिंग करायला. भाई 2 महिने झाले आणि मी अजून शॉपिंगच करतोय. एवढी शॉपिंग मी माझ्या लाईफ मध्ये कधीच नाही केली आहे. शॉपिंग करून घरी आलो तर मॉमने बनवून दिली शेव. मी शेव खात होतो तेवढ्यात मॉम मस्त रेडी होऊन आली. का माहितीये, कारण आज होती मॉम डॅडची अॅनिव्हर्सरी. करिश्मा, करीना, आत्या सर्व आले होते सेलिब्रेट करायला. अॅनिव्हर्सरी सोडून हे लोक लग्नाचं अंतरपाठ चेक करतायत. आणि नंतर सुरू झालं अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन. आता हिला बघा, हिच्या हातात ऑलरेडी एक केक आहे, तरी पण हिला अजून एक केक पाहिजे खायला. अरे भाई थांब हळूहळू का भेटेल तुला. आणि सेलिब्रेशन झाल्यावरती अजून का असतं जेवण. येस गाईज, मी मागवली होती प्रीती प्राईड मधून मस्त चिकन टिक्का बिर्याणी ना गाईज एक नंबर होती. चला आता मी मस्त बिर्याणी खाऊन घेतो. आपण भेटूया आपल्या पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा आणि दिवसभर मी अंकित बघत राहा.